आदाब अर्ज़ है। एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। शहर में तमाम इमलाक के लिए यूनिक डिजिटल एड्रेस नंबर तरीक़ाकार शुरू, एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत की इत्तला। 1 फरवरी 2024 को सिडको गैस टैंकर हादसे में इंतजामिया ने किया था रेस्क्यू ऑपरेशन। इसमें शहरियों के लिए सुपर हीरो करार दिए गए पुलिस डिप्टी कमिश्नर नितिन बगाटे ने दिया एडीएन को खास इंटरव्यू। अब खबरें तफसील से। म्युनिसिपल कॉरपोरेशन और स्मार्ट सिटी डेवलपमेंट कॉरपोरेशन लिमिटेड ने शहर में तमाम इमलाक के लिए यूनिक डिजिटल एड्रेस नंबर तरीक़ाकार शुरू किया है। इसकी इत्तला एडमिनिस्ट्रेटर और स्मार्ट सिटी के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर जी श्रीकांत ने सोशल मीडिया पर जारी एक वीडियो में दी। डिजिटल इंडिया आणि महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तसेच औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि इंडसइंड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने उडान युनिक डिजिटल ॲड्रेस नंबर अशा ह्या प्रोजेक्ट आज रोजी सुरुवात होतोय आणि या अंतर्गत प्रत्येक घराचं ज्या ठिकाणी महानगरपालिकेचा मालमत्ता क्रमांक आहे त्याचा बाहेर आपण इंडसइंड बँकच्या माध्यमातून आणि शहर कॉर्पोरेशन आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मोफत कुठलाही खर्च न घेता त्या ठिकाणी मोफत त्या ठिकाणी आम्ही एक पाटी लावणार आहे। त्यामध्ये एक QR कोड असणार आहे आणि तो QR कोड स्कॅन केल्यावर तुम्ही लगेच आमच्या स्मार्ट नागरिक मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये जाऊन आपल्या जे काय कर आहे किंवा ते भरू शकतात आणि त्या QR कोडमुळे शासन आपल्याद्वारे शासनाच्या सर्व सुविधा आपल्या घरापर्यंत कशा येतील या अनुषंगाने या उडान प्रोजेक्ट काम करणार आहे आणि या प्रोजेक्ट इंडसइंड बँक पूर्णपणे मोफत या ठिकाणी स्पॉन्सरिंग केलेला आहे। त्यामुळे त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। जय हिंद। भावसिंहपुरा में गैर कानूनी कारोबार को फरोग देने वाले नाजायज कब्जाजात पुलिस डिप्टी कमिश्नर नितिन बगाटे के पेशरफ से और म्युनिसिपल कॉर्पोरेशन के ताउन से जमीन दोस्त कर दिए गए। शहर में चंद यौम से हसास बने हुए भावसिंहपुरा इलाके में नाजायज कब्जाजात जमीन दोस्त कर दिए गए। गुज़िश्ता कई यौम से छावनी पुलिस स्टेशन और म्युनिसिपल कॉर्पोरेशन के जोन नंबर 1 के तहत आने वाले भावसिंहपुरा पेठे नगर में शक्य नगर से मुत्तसिल म्युनिसिपल कॉर्पोरेशन की खुली अराजी पर जुमला 22 गैर कानूनी टपरियां और शेड के नाजायज़ कब्जाजात को पुलिस बंदोबस्त में ज़मीन दोस्त किया गया। इस मुकाम पर मछली, सब्जी, तरकारी और दीगर अशिया फ़रोख्त करने वालों की दुकानें ख़त्म कर दी गई और तमाम नाजायज़ कब्जाजात हटाकर अशिया जब्त की गई। इसी तरह से इस मुकाम पर गैर कानूनी तौर पर शराब फ़रोख्त करने का कारोबार जारी था। ये मुकाम शराबियों का अड्डा बन गया था। इसकी वजह से शहरियों में खौफ हिरास था। गुज़िश्ता कई यौम से ये इलाका हसास हो गया था। पुलिस ने मुकामी शहरियों की मीटिंग लेकर म्युनिसिपल कॉर्पोरेशन की मदद से गैर कानूनी कब्जाजात को ज़मीन दोस्त कर दिया। दारूचे दुकान जिथे जिथे विक्री करण्यात येत आहे त्यांची सगळ्यांची यादी मी पुन्हा एकदा घेतलेली आहे। त्या सर्वांना लाईन अप करून आम्ही त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत। जे काही इल्लीगल इस्टॅब्लिशमेंट आहेत मी माननीय आयुक्त महानगरपालिका आयुक्त यांना मी बोललेलो आहे। त्यांचे एक स्क्वॉड एक टीम तिथे येतच आहे। तर जे काही इल्लीगल इस्टॅब्लिशमेंट आहे ते आता तुमच्या समोरच त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत आणि आत्ताच्या आत्ता ते सगळे काढले जातील याची मी तुम्हाला ग्वाही देतो। सैकड़ों खवातीन वर्कर्स ने
खवातीन आघाड़ी जिला मुंतजिम प्रतिभा जगताप की क़यादत में शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे पार्टी में शमूलियत इख्तियार की। जिले में सैकड़ों खवातीन वर्कर्स ने खवातीन आघाड़ी जिला मुंतजिम प्रतिभा जगताप की क़यादत में शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे पार्टी में शमूलियत इख्तियार की। खवातीन आघाड़ी जिला मुंतजिम प्रतिभा जगताप ने इन खवातीन को अपने हाथों से दाखिला दिया। इसमें मैत्रीन मंच वालूज की पाटिल कामड़े, प्रयास मल्टी स्पेशलिटी अस्पताल की डायरेक्टर डॉक्टर अर्चना शिरसाट, शिंदे, सुमन शिवाड़े, मनीषा घोड़के, नीलो तिरपुड़े, गयाबाई ओचरमान, रचना गायकवाड़ समेत सैकड़ों खवातीन शामिल हुई। जिला शिव जयंती फेस्टिवल कमेटी की जानिब से फेस्टिवल कमेटी के सदर अनिल बोरसे के पेशरफ से क्रांति चौक पर सकाफती प्रोग्राम का एहतमाम किया गया था। जिला शिव जयंती फेस्टिवल कमेटी की जानिब से शिव जयंती के ज़िम्न में शहर और अतराफ में मुख्तलिफ प्रोग्रामों का एहतमाम किया जा रहा है। इसमें खिले बनाओ मुकाबला, अहम शख्सियतों के मुजस्सिमों की सफाई और खिराज अक़ीदत ऐसे प्रोग्रामों पर अमल दरामद किया जा रहा है। शनिचर की शाम क्रांति चौक पर सकाफती प्रोग्राम का एहतमाम किया गया था। नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं। देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज़। हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत। हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा। आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील। व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध। स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, एसी नॉन एसी रूम्स, एसी फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त। ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा। त्वरा करा आणि आजच भेट द्या। हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर। So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent here. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय, तर जरा थांबा। आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार। या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल। पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या। तर त्वरा करा आणि आजच भेट द्या नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगर मध्ये प्राइम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस। बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर। हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत। अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर।
वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है। 1 फरवरी को शहर में गैस टैंकर के हादसे की वजह से बड़ी मुसीबत खड़ी हो गई थी। इसमें इंतजामिया ने कामयाब रोल अदा करते हुए शहरियों की जिंदगियों की हिफाजत की। पेश है इस रेस्क्यू ऑपरेशन में अहम रोल अदा करने वाले डिप्टी पुलिस कमिश्नर नितीन बगाटे से एडीएन की खास मुलाकात। नमस्कार, मी उमा शिंदे। आपल्या सर्वांचं एडीएन न्यूज मध्ये मनपूर्वक स्वागत। शहरवासियांना 1 फेब्रुवारी 2024 हा दिवस आजही लक्षातच असेल, कारण त्या दिवशी पहाटे 6 ते 5 वाजेच्या सुमारास LPG टँकरचा अपघात झाला होता जालना रोडवरती, जो अत्यंत रहदारीने व्यस्त असणारा, शहराच्या अत्यंत केंद्रभागी असणारा जालना रोड असून मोठ्या प्रमाणात वाहतूक त्या ठिकाणी ये जा करत असते। अशा गर्दीच्या ठिकाणी ऐन पहाटे रहदारी सुरू होण्याच्या वेळेसच हा अपघात झाला। त्यामुळे शहरवासीय हे अर्धे झोपीत असतानाच एक मोठी दुर्घटना घडणार होती, मात्र ती प्रशासनाच्या, पोलीस खात्याच्या सजगतेमुळे आणि कार्यतत्परतेमुळे ती टळली। या सर्व रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे शहराचे मनपा आयुक्त जी श्रीकांत, त्याचबरोबर पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि त्यामुळेच त्यांनी नेमकी ही भूमिका कशी पार पाडली, कोणत्या समस्या त्यांना हे सर्व मॅनेज करताना आल्या ते जाणून घेऊयात। त्यामुळे आज आपल्यासोबत आहेत शहराचे पोलीस उपायुक्त IPS अधिकारी नितीन बगाटे सर। नमस्कार। नमस्कार। एडीएन न्यूज मध्ये आपला मनपूर्वक स्वागत सर। धन्यवाद सर। 1 फेब्रुवारी हा दिवस शहरवासीय ज्याप्रमाणे विसरणार नाही त्याप्रमाणे तुमच्याही लक्षातच असेल, कारण संपूर्ण शहर त्यावेळेस संकटात सापडलं होतं। तर तुम्हाला या घटनेची माहिती नेमकी कशी मिळाली आणि तुम्ही त्यानंतर काय पावलं उचलली? 1 फेब्रुवारी 2024 हा दिवस मी स्वतः तरी कधीही नाही विसरू शकणार, कारण त्या दिवशी चक्क मला म्हणजे एक समोर मरण कसं असतं त्याची मला अनुभूती आलेलीच होती। आणि सकाळी साधारणतः 6:15च्या सुमारास मला माननीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर श्री मनोज लोहिया यांचा कॉल आला आणि त्यांनी तात्काळ मला त्या घटनेबद्दल सांगितलं की हॉटेल रामगिरी समोर एक LPG गॅसचा टँकर जो आहे तो त्याचा अपघात झालेला आहे आणि परिस्थिती बिकट आहे, तुम्ही तिथे तात्काळ पोहोचा। त्यांनी सरांनी आदेश दिल्याबरोबर तात्काळ मी एक 5 मिनिटात तिथे पोहोचलो आणि परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण परिस्थिती मी थोडंसं दूर एक 200-300 मीटरवर आमच्या पोलीस प्रशासनाच्या ट्रॅफिक इन्चार्ज जे होते थोरात साहेब, त्यांनी तो मार्ग तिथं बंद केलेला होता। तिथून आम्ही पाहणी केली असता तिथे एक टँकरचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यावेळी फायर टेंडर जे होते महानगरपालिकेचे आपले ते त्याच्यावर पाणी मारत होते। तर मी तेवढ्यात स्टडी केली एक 5 मिनिटात आणि मी ते काय एक्झॅक्टली झालेलं काय आहे आणि आपण त्यावर काय उपाययोजना करू शकतो हे जाणून घेण्यासाठी त्या गॅस टँकरचं तिथं जाणं खूप भाग होतं, कारण त्याशिवाय तुम्ही कोणताही निर्णय घेऊ शकणार नव्हता आणि वरिष्ठांनाही माहिती द्यायची होती की काय प्रसंग घडलेला आहे आणि त्याच्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो। त्या अनुषंगाने आम्ही तसंच त्या गॅस टँकरपर्यंत गेलो, तेव्हा तिथे महानगरपालिकेचे जे अग्निशमनचे अधिकारी होते श्री झंझन आणि तिथे दुसरे त्यांचे डिझास्टर मॅनेजमेंटचे अधिकारी होते स्वप्नील सरदार, ते आणि HPCLचे 2 तिथे टेक्निशियन इंजिनियर्स त्यांचे ते उपस्थित होते। तर आम्ही तिथे त्या टँकरचं तिथं जाऊन पाहणी केली असता असं निदर्शनास आलं की त्याला 3 वॉल होते टोटल, तर तो गॅसचा वॉल कम्प्लिटली ब्रेकआउट झाला होता आणि त्यातून त्या ब्रेकआउट झाल्यामुळं तिथून गॅस गळती कंटिन्युअस चालू होती, जोरात आवाज येत होता आणि पूर्ण परिसरात त्या
तो पूर्ण परिसर तिथे गॅस पसरलेला होता हवेमध्ये. आणि एक वॉल, त्याचा दुसरा जो वॉल होता तो डॅमेज झाला होता, पण त्याच्यातून गॅस किंवा LPG काही बाहेर येत नव्हता लिक्विड. आणि एक म्हणजे सुदैवाने आपल्याला देवाची दैव बलवत्तरच म्हणावं छत्रपती संभाजीनगरवासियांचं की तिथे तो एक वॉल त्याचा इंटॅक्ट होता, त्याला काही इजा झालेली नव्हती, त्या वॉलला खराब झालेला नव्हता तो. तर अशी ती परिस्थिती होती एकंदर. आणि हवेमध्ये तिथे चारी बाजूला खूप जास्त प्रमाणात तो गॅस पसरलेला होता आणि हळूहळू ऊन वर येत होतं, त्यामुळं परिस्थिती बिकट होण्याची संभावना होती. हे ॲनालाइज केल्यावर मी तात्काळ आमचे लोहिया सर जे आहेत त्यांना मी तात्काळ परिस्थिती कळवली की सर अशी अशी परिस्थिती आहे. तर सरांनी तेवढाच मला म्हणजे मी धन्यवाद करतो सरांचे, मनोज लोहिया सरांचे, की त्यांनी मला पूर्णपणे फ्री हँड दिला आणि ते ऑपरेशनमध्ये तिथे त्यांनी मला पूर्णपणे आदेश दिले की आपण ते हँडल करा. त्यानंतर जवळपास 9:30पर्यंत आम्ही पाणी मारत होतो. जे पाणी मारण्याचं कारण हेच की तो गॅस जो आहे तो डिझॉल्व होतो पाण्यामध्ये लवकर, तर आम्ही पाणी मारण्याचा प्रयत्न करत होतो. 9:30पर्यंत अशी परिस्थिती झालेली होती की जे तिथे उपस्थित अधिकारी होते, झंझन, स्वप्नील सरदार आणि ते HPCLचे 2 मिस्टर जेम्स आणि श्रीनिवासन, हे असे 5 जण आम्ही होतो. तर 9:30च्या आसपास परिस्थिती थोडीशी बिकट व्हायला लागली आणि आम्हाला असं थोडंसं क्लिअर कट तिथं क्लाउड फॉर्मेशन होण्याच्या मार्गावर होतं. तर तो गॅस ॲक्च्युली हेवी असतो एअरपेक्षा, तर तो जमिनीलगतच तो पुढे सरकतो, जमिनीलगतच तो गॅस पुढे सरकतो आणि तो गॅस पुढे सरकला तर कोल्ड बर्न सुद्धा होण्याची शक्यता होतं. आम्ही बाजूलाच तिथं उभं होतो, तर आमच्या सगळ्यांना कोल्ड बर्न होऊन किंवा मग आसपासचा एरिया तिथे कोणी जर काडी पेटी किंवा काही इतर थोडा जरी तिथे चिंगारी उडली असती तर तो ब्लास्ट होण्याची शक्यता होती. अशी परिस्थिती आम्हाला दिसताच आम्ही पुढचे पावलं उचलायला सुरुवात केली. मॅडम, निश्चितपणेच की ऑपरेशनला आमच्या बळ आणि स्पीड तेव्हा आली जेव्हा माननीय आयुक्त जी श्रीकांत सर तिथे उपस्थित आले आणि त्यांनी स्वतः ते ऑपरेशन 9:30-10पर्यंत तर मी बघत होतो तिथे. 9:30-10 नंतर स्वतः आयुक्त साहेब जी श्रीकांत सर तिथं आले आणि त्यांनी स्वतः ऑपरेशन आपल्या हातात घेतलं. तिथून जे काही लूप होल्स होते की तात्काळ आम्हाला ही महत्त्वाची परिस्थिती होती की तो गॅस लिकेज जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला पाण्यात डिसिपेट करणं, त्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. माननीय आयुक्त मनोज लोहिया सरांनी त्यासाठी आम्हाला परवानगी दिली आणि जी श्रीकांत सरांनी त्या ग्रीन कॉरिडॉर थ्रू आपल्या चिस्तिया कॉलनीतील जी पाण्याची टाकी आहे तिथून तर आपल्या रामगिरी हॉटेल समोरपर्यंत ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला आणि सुरळीतरित्या कंटिन्युअसली आम्हाला पाण्याचा पुरवठा तिथे मिळत गेला. पाण्याचे टँकर त्यात महत्त्वपूर्ण भूमिका की महानगरपालिकेचे पाण्याचे टँकर तिथे आले. सगळ्यात महत्त्वाची भूमिका तर अग्निशमन दलाचे जे अधिकारी त्यांचे जवान होते ते खंबीरतेने तिथे सकाळपासूनच तिथे उभे होते आणि त्यांचे हात एवढे दुखत होते. तर मी ती परिस्थिती बघितली आणि मी स्वतः पण तिथे ते पाणी मारून बघितलं. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट ते त्याला होल्ड करणं आणि कंटिन्युअस पाणी मारणं. तुमचा हात म्हणजे 5 मिनिटातच आखडून जाईल अशी परिस्थिती असते. तर त्या जवानांनी सकाळी 5:30 वाजल्यापासून आम्ही वाहतूक ओपन करेपर्यंत म्हणजे 6:30-6:45पर्यंत कंटिन्युअस पाणी मारणं ही खूपच चॅलेंजिंग टास्क होती. आपल्या MSEBच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यात खूप महत्त्वाची भूमिका पार पाडली की त्यांनी तात्काळ आमच्या बोलण्यावर त्यांनी लाईट बंद केली. महानगरपालिकेचे जेवढेही दुसऱ्या डिपार्टमेंटचे अधिकारी होते की इव्हॅक्युएशनसाठी 9:30-10 वाजता तात्काळ जी श्रीकांत सरांनी तिथं बसेस पाठवल्या, त्या एरियामध्ये बसेस फिरवल्या गेल्या. नंतर श्री राजेंद्र जंजाळ साहेब त्यांनी सुद्धा त्यांच्या स्वतःची ॲम्ब्युलन्स तिथे आणल्या गेली आणि त्यांनी त्यांचे जे भोंगेवाले वगैरे होते मित्र त्यांच्या थ्रू त्यांनी स्वतः जाऊन परिसरामध्ये त्यांनी लोकांना त्या एरियातून निघून जाण्यासाठी विनंती केली. आणि सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे पोलीस प्रशासनाने ट्रॅफिक डायव्हर्ट करणे आणि लोकांना समजूत घालणे आणि आम्ही प्रत्येक गल्लीत जाऊन आमच्या पोलीस बांधवांनी प्रत्येक गल्लीत जाऊन लोकांना तिथून इव्हॅक्युएट केले.
तर सर्वांनीच खूप आपली आपली महत्त्वाची भूमिका यामध्ये बजावली आहे. सर्व निस्तारता शहरवासियांना आणि पूर्ण प्रशासनालाच नाकेनऊ आली असते, परंतु तुम्ही प्राथमिक पाहणी केल्यानंतर तुम्ही नेमकी कोणती तात्काळ पावलं उचलली जेणेकरून शहरवासियांनी रात्री सुटकेचा निश्वास सोडला? मॅडम, जशी परिस्थिती त्यावेळी होती की 9:30 पर्यंत आपण MSEB इलेक्ट्रिसिटीच्या अधिकाऱ्यांना बोलून तिथला जवळपास एक 100-200 मीटरचा एरियामध्ये आम्ही लाईट बंद केली होती पूर्णपणे. पण जशी परिस्थिती बिकट होत होती तर मी त्यांना विनंती करून MSEBच्या अधिकाऱ्यांना विनंती करून तात्काळ 1 ते 1.5 किलोमीटरच्या एरियामधली वीज त्यांना घालवायला लावली. आणि त्याच वेळी आम्ही आमचे CP सर मनोज लुवे सरांना परिस्थितीबद्दल 9:30 वाजता मी कळवलं की सर परिस्थिती बिकट होत आहे. आणि त्यांचे जे इंजिनियर्स होते, मी स्वतःसुद्धा एक मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मी काही काळ CNG इंजिन्सवर काम केलेलं आहे, तर त्यामुळे मला जवळपास त्याला कसं हाताळायचं याबद्दल थोडंसं ज्ञान तर होतंच. पण जे रेग्युलर HPCLचे तिथे लोक होते तेही आले होते, बजाजचे काही इंजिनियर्स आले होते तिथे, अजून व्हेरॉक कंपनीचे इंजिनियर्स आलेले होते. तर ते इंजिनियर्स आणि आम्ही मिळून तिथं अशी परिस्थिती बघितली की आता आसपासच्या एरियात म्हणजे आम्ही त्याच्यावर काम करणारच होतो आणि एक इमर्जन्सी त्यांची व्हेकल असते ज्याच्यातून एका व्हेकलमधून दुसऱ्या व्हेकलमध्ये आपण तो LPG ट्रान्सफर करू शकत होता. तर पण ती जी व्हेकल होती ती जळगाववरून मागवण्यात आलेली होती, पण तिला यायला खूप वेळ होता. तर अशी परिस्थिती पाहता आपण वाट पाहू शकत नव्हतो, कारण कोणी त्या गॅसची प्रादुर्भाव सगळीकडे पसरत होता आणि कुणी काही काडी पेटवली असती, काही केलं असतं तर तिथं ब्लास्ट होण्याची शक्यता होती. त्यामुळे 9:30च्या आसपास मी मनपा आयुक्त G. श्रीकांत सरांना मी कॉल केला आणि त्यांनी मला तोंडीच आदेश दिले. मी त्यांना परिस्थिती पूर्ण तिथं अवगत केलं की सर आता काही होण्याची शक्यता आहे, आम्ही इथं गॅस सिलेंडरजवळ उभे आहोत आणि तर कोणत्याही क्षणी ब्लास्ट होऊ शकतो. तर कृपया आपण आदेश करावे की आसपासचा जो 1 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आहे त्याला मला खाली करण्याचे आदेश द्यावेत कृपया. तर सरांनी तात्काळ तोंडी आदेश, त्यांनी एक मिनिटाचा सुद्धा वेळ घेतला नाही आणि त्यांनी तात्काळ या छत्रपती संभाजीनगरच्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी तात्काळ निर्णय घेतला आणि त्यांनी आम्हाला आदेशित केले की तात्काळ आपण इव्हॅक्युएशन चालू करावे. आणि त्यानंतर 9:30 पावणे 10च्या वेळी तिथले जे काही मीडियाचे आमचे बंधू होते त्यांनी आणि काही यूट्यूबर होते, सोशल मीडियावाले होते, त्यांनी तात्काळ त्यांच्या थ्रू मी तो संदेश लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. जो की पूर्ण रेस्क्यू ऑपरेशन राबवताना तुम्हाला नेमक्या प्रशासनाच्या अंतर्गत असणाऱ्या आणि नागरिकांकडून चुकून घडलेल्या अशा कोणत्या अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागलं? मॅडम, त्यावेळी असं होतं की लोकांना खूप उत्सुकता होती की काय झालेलं आहे, त्यामुळे घटनेची गंभीरता बऱ्याच लोकांना समजत नव्हती. आणि तो रेग्युलर रोड आहे, जालना रोड हा खूप रहदारीचा मार्ग आहे छत्रपती संभाजीनगर वासियांसाठी, आणि बाकी जी बाहेरची वाहतूक असते शहरात येणारी ती याच रोडवरून जाते, जालन्याला जाणारी किंवा नाशिकला, मुंबई, पुण्याला जाणारी. तर अशा परिस्थितीत ते ट्रॅफिक डायव्हर्ट करणं आमच्या पोलीस प्रशासनासाठी एक खूप चॅलेंजिंग काम होतं. त्याचवेळी आमचे ट्रॅफिकचे अंमलदार, ट्रॅफिकचे अधिकारी यांनी जवळपास आम्ही एक स्क्वेअर किलोमीटरला आम्ही तिथे ब्लॉक करायला लावलं, पण लोक ते परिस्थिती समजून घेण्यास तयार नव्हते. ते पूर्ण मार्केट, तिथले जे कॅनॉट प्लेसचं मार्केट असेल आपलं, ते हॉटेल्स आहेत आपले जालना रोडचे जे मोठमोठे हॉटेल्स आहे तेही बंद करावं लागेल. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे जे आपलं खंडपीठ आहे, मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ औरंगाबाद, तर तेही सुद्धा आपल्याला त्यावेळी त्यांना सुद्धा रिक्वेस्ट करावी लागली की अशी परिस्थिती आहे आणि काही झालं तर त्याची झळ हायकोर्टापर्यंत पोहोचू शकते, तिथेही जीवित आणि वित्तहानी होऊ शकते. त्या अनुषंगाने आम्ही हायकोर्ट बंद करण्यासाठी सुद्धा आमचे CP सर माननीय लोही सरांना आम्ही विनंती केली. शहरवासियांवर आलेलं हे संकट संपूर्ण प्रशासनानं एकीच्या माध्यमातून अत्यंत शौर्याचं काम करत परतावून लावलं. परंतु मी विचारू इच्छिते की यानंतर जर आपण भविष्यात असे संकट उद्भवले तर प्रशासनाची काय तयारी आहे किंवा अजून काय सुधारणा आवश्यक आहे? एक अधिकारी म्हणून, एक IPS अधिकारी म्हणून तुम्हाला काय वाटतं?
मॅडम, प्रशासनामध्ये जे लिडरशिप असते ते फार महत्त्वाचे आहे. म्हणजे आम्ही निर्णय घेतो आणि त्या दिवशी तसं झालं की निर्णय घेत होतो, पण ते निर्णयाची अंमलबजावणी तिथे फील्डवर उभं राहून त्याला अंमलबजावणी होताना पाहणं आणि आपले जे सहकारी आहेत त्यांना बळ देणं हे फार महत्त्वाचं असतं. हे या घटनेतून आम्ही शिकलेलं आहे. आणि एकंदरीतरित्या आपण जर बघतोय की सगळ्या प्रशासनांनी एकत्र होऊन एकत्र मिळून जे काम करण्यानंतर रिझल्ट काय येतात आणि किती चांगले असतात ते आपल्या सामान्य नागरिकांसाठी हे त्यातून दिसलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरसाठी असले प्रसंग पुन्हा घडू नयेत आणि असल्या दुर्घटना होऊ नयेत त्यासाठी एक मीटिंग मनपा आयुक्त श्री जी सरांनी आत्ता घेतली होती की डिझास्टर मॅनेजमेंट मिटिगेशन आणि त्याला रिस्पॉन्स कसा द्यावा आणि त्याचं असेसमेंट कसं घ्यावं. तर त्याची एक मीटिंग आता एक मागच्या सप्ताहात घेण्यात आलेली आहे आणि त्यावर पूर्ण प्रशासन आम्ही कार्य करत आहोत. आणि लवकरच अशा घटना झाल्या तरी आणि अशा घटना घडू नये यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. जे नक्कीच संपूर्ण घटनेचं आपण नेमकी घटना कशी घडली, त्यानंतर प्रशासनाने काय पावलं उचलली, त्या पावलं उचलत असताना प्रशासनाला कोणते अडथळे आले हे संपूर्ण आपण जाणून घेतलं आहे नितीन बगाटे सर यांच्यासोबत. तर सर, तुम्ही दिलेल्या वेळाबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर शहरवासीय देखील तुम्हाला नक्कीच सहकार्य करतील अशी अपेक्षा आपण बाळगूयात. एडीएनच्या वतीने मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. थँक्यू. खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर। शहर में तमाम इब्लाग के लिए यूनिक डिजिटल एड्रेस नंबर तरीक़ाकार शुरू, एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत की इत्तला। 1 फरवरी 2024 को सिडको गैस टैंकर हादसे में इंतजामिया ने किया था रेस्क्यू ऑपरेशन। इसमें शहरियों के लिए सुपर हीरो करार दिए गए पुलिस डिप्टी कमिश्नर नितिन बगाटे ने दिया एडीएन को खास इंटरव्यू। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।